नमस्कार, मी विक्रमाजी। आज दिनांक 23/10/2024 रोजी वंजारवाडी तालुका नाशिक जिल्हा नाशिक येथे श्री कारभारी शिंदे यांच्या टोमॅटोच्या प्लॉटला भेट द्यायला आले। गेल्या 3 ते 4 वर्षापासून ते आपल्या ग्रुपवर विश्वास ठेवून जी काही सेंद्रिय उत्पादनं वापरतात त्याचा काय फरक दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी टोमॅटोला कसा वाटला आपण त्यांच्या तोंडून जाणू। नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं? अविनाश शिंदे। आपण या टोमॅटोला जे पॅकेट सोडलं हो भूसंजीवनी ऑल इन वन आणि ते रिच क्रॉप म्हणजे आपण जे शेड्यूल पाठवलं होतं त्या शेड्यूल नुसार लागवडी करताना 4 ते 5 दिवसाचे असताना खालून ड्रिचिंग केलेले आहे 2 आणि त्यानंतर म्हणजे त्याचा रिझल्ट इतका भेटला की 18 दिवसात तांबडे बांधलेले। आणि फुटवा मुळ्यांची संख्या कशी वाढली? मुळ्यांची संख्या पूर्ण म्हणजे अशी खाली निघाली। हे बघा इकडे पण दिसते ना, हे कोणी बेडच्या पूर्ण खाली आलेली आहे। आणि रिच क्रॉप आणि ऑल इन वनचा जो स्प्रे केला त्यांनी फुटवा पत्तीची साईज तांबट्याची काळुकी एकदम बेस्ट राहिलेली। हाईट जरी वाढली तरी पण खालून फुटवेत सगळे। फुलांची संख्या भरपूर प्रमाणात, फळ पण भरपूर आहे आणि हिरवेपणा खूप जोरदार आहे। आपण याच प्लॉट मध्ये कोबीला वापरलं होतं कोबीला, आणि कोबीचा फरक मागच्या वर्षी घेतला नाही। भरपूर जणांनी मला विचारलं होतं ते, तर मी त्यांना सांगितलेलं आहे। आणि आता हे जे वातावरण आहे पावसाचं, या वातावरणामध्ये बरेचसे प्लॉट कसे वाटतात? बरेचसे नाही, गावातले पूर्ण म्हणजे 80% प्लॉट खराब झालेले। त्यातले असे जे माळाला राहतात ना त्यांचेच प्लॉट राहिलेले आतापर्यंत। आता प्लॉट मध्ये खूप पाणी होतं 2 दिवसापूर्वी, गुडघ्यावरला पाणी होतं सर डायरेक्ट, म्हणजे पेपरवरून पण पाणी होतं। प्लॉटच्या पत्तीत पण काही इफेक्ट नाही, फुलं पण भरपूर आहे, फळ पण चांगल्या प्रकारे लागले। आता तुमच्या शेजारी जो प्लॉट आहे त्यांनी पण विचारलं का काय केलं आम्हाला सांगा, पण त्यांचा फुटवा इतका नाही झालेला आहे। ज्या टायमाला आपला फुटवा झालाय त्या टायमाला त्यांची फक्त काडी उभी होती। हा सर्व फरक बघून आपण समाधानी एकदम म्हणजे ऑल इन ऑल टाइम तुमचे प्रोडक्ट आमच्याकडे येत राहतील असं। धन्यवाद।